जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। सोळकूड पाणी योजना अंमलबजावणीसाठी सावित्रीच्या 4 लेकींच्या बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ। इचलकरंजी शहरासाठी सोळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही सावित्रीच्या लेकी या महिला गटातील श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व जोशना भिसे या 4 महिलांच्या बेमुदत आमरण उपोषणास शिवजयंती दिनी व महात्मा गांधी पुतळा इचलकरंजी येथे प्रारंभ झाला। यावेळी इचलकरंजी सोळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा करण्यात आला। आम्ही सावित्री लेकी या महिला गटातील महिला व समन्वय समितीतील प्रमुख यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता प्रथम या महिलांच्या हस्ते शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर महात्मा गांधींच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला। त्यानंतर चौकातील मंडपामध्ये उपोषणास प्रारंभ करण्यात आला। शिवजयंतीचे विविध कार्यक्रम असूनही शहरातील नागरिक व विशेषतः महिला भगिनी पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता। इचलकरंजी शहरासाठी सोळकूड पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी व्हावी यासाठी दिनांक 5 ऑगस्ट रोजी या प्रश्नी समन्वय समिती स्थापना करण्यात आली होती। योजना कार्यान्वित करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांना दिनांक 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठक पुढे ढकलण्यात आली। तेव्हापासून आज अखेर गेल्या 5 महिन्यात संबंधित आमदार, खासदार व मंत्री यांच्याकडून या संदर्भात कोणतेही प्रयत्न झाल्याचे दिसून आले नाही। माननीय वस्त्रोद्योग मंत्री यांनीही दिनांक 8 जानेवारी रोजी बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते, तेही अंमलात आले नाही। याबद्दल शहरातील नागरिकांच्या व विशेषतः महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे। यामधून या महिला गटाने स्वतःहून बेमुदत आमरण उपोषणाचा करण्याचा निर्णय घेतला। मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, भेटही घेतली, पण मुख्यमंत्र्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही। त्यामुळे ठरल्याप्रमाणे उपोषणास प्रारंभ झाला आहे। सकाळी झालेल्या या उपोषणास प्रारंभ प्रसंगी इचलकरंजी सोळकूड पाणी योजना कृती समितीच्या समन्वय समितीच्या व महिला गटाच्या वतीने समिती समन्वयक प्रताप होगाडे, शशांक बावचकर, मदन कारंडे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, विठ्ठल चोपडे, पुंडलिक जाधव, कॉम्रेड सदा मलाबदे, कॉम्रेड सुनील बारवाडे, ध्रुवती दळवाई, बिल्किस मुजावर, जावेद मोमीन, अभिजित पटवा, वसंत कोरवी, राहुल खंजिरे, नितीन जांभळे, विकास चौगले, विजय जगताप, उमेश पाटील, महादेव गौड, प्रसाद कुलकर्णी, राजू कोन्नूर, राजू अलासे, माधुरी सातपुते, रीटा रॉड्रिक्स, सुनील मेटे, प्रकाश मोरबाळे, संभाजी सूर्यवंशी, हरीश देवाडिगा, महेंद्र जाधव, शीतल मगदुम, राम आडकी, रमेश पाटील, शोभा गोरे, गीता कुरुंदवाडे, वहिदा सय्यद, सीमा पाटील इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। आम्ही सावित्रीच्या लेकी या ग्रुपच्या माध्यमातून इचलकरंजी सोळकूड पाणी योजना जी मंजूर झालेली आहे ती अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही उपोषणला बसलेले आहे, आमरण उपोषणला बसलेलो आहोत। विचार केला नाही, पण आता उपोषण करण्याचा हा एकच आम्ही मार्ग धरला की इतक्या बैठका लावायचा विचार केला। बैठका लागल्या नाहीत, कृती समितीने काम केलं, इचलकरंजीच्या प्रतिनिधींनी केलं, आमदार लेवलवर, खासदार लेवलवर सगळ्यांनी काम केलं, सगळ्यांनी काम छान केले, पण त्याला यश येत नाही आहे। तर आता आमरण उपोषण करण्याचं कारण हेच आहे की सर्वांनी यावर विचार करावा की आमरण उपोषण का करतायत आणि महिला करतायत म्हटल्यानंतर महिलांचा जिव्हाळ्यांचा प्रश्न आहे, हा पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे महिला उतरलेल्या आहेत। यावर सरकारने तातडीने विचार करावा, बैठकी लागावी आणि यावर आमचा महिलांचा विचार आम्ही सावित्रीच्या लेखी या माध्यमातून आम्ही केलेला आहे, तर शेवटपर्यंत आम्ही टक्कर देणार। आज दिवसभर सर्व कृती समितीचे, इचलकरंजी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेवक या सर्वांनी आम्हाला आमच्या सावित्रीच्या लेकी या ह्याच्यासाठी उपोषणासाठी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोतच। पण जोपर्यंत आम्हाला सोळकूड पाणी योजना मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा कायम राहणार आहे। धन्यवाद। आज आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे। आम्ही सावित्रीच्या लेकी या मंचाच्या माध्यमातून बसलेलो आहोत, पण आम्ही बसले सोळकूडची योजना अंमलबजावणी त्याची व्हावी करून। ही खरं तर काळाची गरज आहे। इचलकरंजीला पाणी नाही आहे आपल्याला, आत्ताच पाण्याची ही अवस्था आहे की 4 ते 8 दिवसानं पाणी येते, आणखीन 10 वर्षानं काय होईल, आपल्या पुढच्या पिढीचं कसं होईल। आणि ही खरंच इचलकरंजीची गरज आहे पाण्याची आणि सोळकूड योजना हिची अंमलबजावणी व्हावी हीच मागणी आमची आहे। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण असंच राहील।
कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.